नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण परत एकदा घेऊन आलेलो आहोत शॉपिंगचा व्हिडिओ. सध्या सण समारंभ भरपूर चालू आहेत, मग शॉपिंग तर झालीच पाहिजे की नाही. तर निमित्त आहे महालक्ष्मी आगमनाचं. तर लवकरच महालक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि महालक्ष्मीसाठी साड्या खरेदी करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर त्यावेळी केलेला हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. खूप सुंदर सुंदर साड्या मी पाहिलेल्या आहेत, त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, माझ्याकडं 2 महालक्ष्मी आहेत. तर दोन्ही महालक्ष्मीला मी दरवर्षी नवीन साड्या घेते आणि त्यानंतर म्हणजे लक्ष्मीनी घातल्यानंतर ती साडी मी दसऱ्या दिवशी मिस्टरांना औक्षण करताना आणि त्यानंतर दिवाळीचा जो पाडवा असतो त्या पाडव्या दिवशी औक्षण करताना घालते. म्हणजे आम्ही दसऱ्याला आणि दिवाळीला वेगळी खरेदी करत नाही, लक्ष्मीलाच आम्ही नवीन साड्या घेतो. तर साड्या पाहताना मी काठपदराच्या पाहते. माझ्याकडे आहेत सुगडाच्या आणि झाकणीच्या लक्ष्मी. त्याचं सूत मऊ असावं, प्युअर असावं असा मी नेहमी प्रयत्न करते, कारण झाकणी बसल्या पाहिजेत आणि सुगडे देखील बसले पाहिजेत. त्यामुळे मी पाहतानाच साड्या मऊ पाहते आणि एकदम प्युअरमध्ये पाहते. चला आपण आता पाहूयात मी कोणकोणत्या साड्या पाहिल्या. तर सुरुवातीला जे पाहिल्या त्या होत्या पैठणी. त्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत आणि त्यानंतर हे आहेत उपाडा सिल्क. आता उपाडा सिल्कमध्ये देखील भरपूर कलर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत बरं का. तुम्हाला जो कोणता पॅटर्न आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मी वरती नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करून त्या साड्यांच्या किमती विचारू शकता किंवा जो स्क्रीनशॉट आहे तो त्यांच्या व्हॉट्सअपला सेंड करून त्याच्या किमती विचारू शकतात. तर हे आहेत बघा उपाडा सिल्क आणि त्याच्या अगोदर दाखवल्या त्या होत्या पैठणी. सर्व साड्या जे मी पाहिल्या ते सगळ्या साड्या मऊ सुतातल्या आहेत, प्युअरमधील आहेत आणि कलर देखील एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहेत. आणि ही आहेत बघा डोला सिल्क म्हणून आहे. तर ही साडी देखील खूप सुंदर आणि एकदम चोपून बसणारी आणि एकदम रिच दिसणारी साडी वाटली बरं का. आणि ह्याचं वर्क देखील हँडमेड वर्क वाटत होतं. खूप सुंदर ही देखील साडी होती. त्यानंतर त्यातीलच हा वेगळा प्रकार डोलामधीलच एकदम कलर सुंदर असा जो सिंदूरचा लाल कलर असतो की नाही, स्क्रीनमध्ये जो कलर दिसतो तोच कलर तिथे पण होता. वेगळं दिसत नाही कॅमेरामध्ये. अगदी सुंदर असा सिंदूरच्या कलरसारखी साडी होती. त्यानंतर हे आहेत बघा काठपदरमध्येच एक बनारसी टाईप प्रकार आलेला आहे. तर तुम्ही पाहताल की त्याच्यामध्ये कलर पण भरपूर अवेलेबल आहेत. बुट्टी थोडीशी लांब लांब आहे, पण साड्या खूप सुंदर दिसत आहेत बरं का. ह्या आता अंगावर टाकून का दाखवल्या नाहीत, कारण आपण लक्ष्म्यांना घालणार आहोत साड्या, त्यामुळे साड्या ह्या अंगावर टाकून दाखवलेल्या नाहीत बरं का. नाहीतर आपण अंगावर टाकून किंवा निरा करून जरी दाखवल्या ना तरी पण अंदाज येतो की साड्या कशा प्रकारच्या असतील. तरीही मी पदराचं थोडंफार आणि काठांचं अगदी व्यवस्थित असा व्हिडिओ घेतलेला आहे. नंतर ह्या आहेत पैठणी. चंद्रकोर पैठणी आहे, वेगळा प्रकार आहे पण खूप चोपून बसणार आहे. ह्यामध्ये देखील भरपूर कलर अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कोणता कलर आवडेल त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि त्यांच्या नंबरवरती तो सेंड करा आणि त्याची प्राईज विचारा. नंतर ही परत आहे बुट्टी पैठणी. तर पैठणीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, कारण आपण लक्ष्म्यासाठी म्हणा किंवा आणखीन जो आपला महिलांचा पुढचा सण असतो नवरात्र म्हणा, त्यावेळेस आपण असेच कलर वापरतो किंवा काठपदरच बऱ्यापैकी वापरतो. त्यामुळे मी सुरुवातीला काठपदर बघितलेत. तर ही खूप सुंदर अशी पांढऱ्या रंगाची पैठणी आहे. पाहता क्षणी आवडेल इतकं छान त्याचं सूत आहे बरं का. आणि बुट्टी देखील खूप छान नाजूक आहे. त्यानंतर त्यामध्येच आहे हा वेगळ्या बुट्टीचा ग्रीन कलर, खूप हा देखील छान आहे. आणि डोला सिल्कमध्ये आणखीन हा एक कलर आलेला आहे. डोला सिल्क साडीच अशी आहे बरं का की जी चोपड बसते, अगदी परफेक्ट नेसण्यात येते. ज्यांना साड्या नेसता येत नाहीत किंवा ज्यांना लक्ष्म्याला साड्या नेसवताना प्रॉब्लेम येतो ना, तर त्या व्यक्तीसुद्धा अगदी चापून चोपून लक्ष्म्यांना ह्या साड्या नेसवू शकतात. इतक्या सुंदर अशा साड्या आहेत. त्यानंतर मी बरेच ग्रीनमधले पण प्रकार पाहिले, कारण माझ्या आवडीचा रंगच ग्रीन आहे. आपल्याला नवरात्रामध्ये ग्रीन कलर भरपूर लागतो, सेवेसाठी ग्रीन कलर भरपूर लागतो, त्यामुळे मी बऱ्यापैकी ग्रीन कलर पाहिलेला आहे. नंतर हा ग्रीनमधलाच वेगळा शेड आहे. तुम्ही ह्याला केळीच्या पानासारखा कलर म्हणू शकता. ह्याची पैठणीची बॉर्डर आहे आणि त्यानंतर ह्याचा जो चक्र आहे ना ते मोराचं आहे. नंतर चिंतामणी कलरचा हा एक वेगळा प्रकार आहे. हा कांजीवरममध्ये येऊ शकतो म्हणता येईल.
खूप सुंदर हा देखील कलर आहे बरं का। त्यानंतर हे एक वेगळं नवीन पॅटर्न आलेलं आहे। आता ह्याचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं, पण ह्याची बुट्टी अगदी नाजूक आहे, काठ पैठणीची आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर भरपूर अवेलेबल आहेत सध्या त्यांच्याकडे। तुम्ही पाहताल ज्या पोस्टरमध्ये साडी दिसते ना, अगदी सेम तशा साड्या आहेत आणि ह्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत। पटकन स्क्रीनशॉट काढा, कारण हा स्टॉक फार लिमिटेड आहे। कारण ह्या साड्यांना खूप डिमांड आहे सध्या, ट्रेंडिंगमधल्या साड्या आहेत ह्या, सिरियलमधल्या। आणि तुम्ही पाहताल कलर खूप सुंदर आलेले आहेत आणि सूत खूप असं प्युअर आहे, मऊ सूत अशा साड्या आहेत। खूप छान दिसत आहेत सगळे कलर, पाहताल तुम्ही अगदी फेंट कलरपासून डार्क कलरपर्यंत सर्व कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, पण लिमिटेड स्टॉक आहे। पटकन त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला लगेच ती साडी खरेदी करता येईल। त्यानंतर हा एक डोला सिल्कमधलाच प्रकार आहे। त्यानंतर त्यामध्ये हा वेगळा कलर आहे। डोला सिल्क ही साडी पण ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, खूप सुंदर आणि त्याचं फॅब्रिक तर मऊसूत आहेच आहे, पण एकदम चोपून बसणारी साडी आहे। त्यानंतर हा आहे पैठणीचाच एक नवीन आलेला प्रकार। पैठणीचे काठ आहेत आणि साड्यांचं फॅब्रिक खूप सुंदर आहे, खूप चोपून बसणार आहे, नवीन आहे। काहीतरी वेगळं पाहायचं असेल ना किंवा काहीतरी नवीन घ्यायचं असेल तर हे ऑप्शन खूप छान आहे बरं का। ह्यामध्ये 6 कलर अवेलेबल आहेत। त्यानंतर काही मी पोस्टर पीस म्हणजे कॅटलॉग पीस देखील पाहिले, तर ते देखील खूप सुंदर आहेत, अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत। विशालचं म्हणा किंवा रिदमचं म्हणा, भारतीचं म्हणा, अंबिकाचं, परीचं वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। जो कोणता तुम्हाला प्रकार आवडेल त्यातील कलर अवेलेबल आहेत बरं का। सगळ्या साड्यांमध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत। मी लिमिटेड स्टॉक बघितला, आणखीन आपण व्हिडिओ करणारच आहोत, वेळेचं थोडंसं बंधन येतं बाहेर गेल्यानंतर। तर सुंदर अशा आपण सगळ्या साड्या पाहिलेल्या आहेत। जी कोणती साडी तुम्हाला आवडेल तो स्क्रीनशॉट काढा। अगदी छान साड्या आहेत, रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि त्याच्या किमती विचारा। भरपूर अशा छान साड्या आपल्याला धाराशिवमध्ये शिवगुरू साडी सेंटर, जुना उपळा वरुडा रोड इथे ह्या दुकानामध्ये अवेलेबल झालेले आहेत। त्यामुळे वेळ न घालवता पटकन ऑनलाईन शॉपिंग करा, ऑफलाईन शॉपिंग करा, दुकानात जाऊन करा किंवा ऑनलाईन जरी तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवर विचारल्या किमती तरीही तुम्हाला त्या उपलब्ध होतील। त्यानंतर हे काही पाहिलेले कॅटलॉग आहेत, हे खूप सुंदर आहेत बरं का। अगदी आपल्याला डेली यूज करू शकतो किंवा प्रवासामध्ये वापरण्यासाठी किंवा ना कुणाला आहेर म्हणून देण्यासाठी देखील ह्या साड्या खूप छान आहेत, रेट व्यवस्थित आहेत। त्यानंतर आणखीन हे काही प्रकार आहेत जे मला फार आवडले। तुम्ही पाहता ह्याचे जे वर्क आहे ना ते खूप सुबक आहे आणि त्याचं सूत म्हणजे फॅब्रिक पण ना एकदम सोबर आहे, असं मऊ सुतामध्ये येत आहेत। मी सगळ्या साड्या ज्या पाहिल्या त्या सगळ्या साड्या मी फॅब्रिकमध्ये मऊ सुतामध्ये पाहिल्या, कारण कडक सुतातल्या साड्या लक्ष्मींना नेसवता येत नाहीत, झाकण्या बसत नाहीत आणि परत आपल्याला पण वेअर करताना प्रॉब्लेम येतो। त्यामुळे सर्व साड्या मी मऊ सुतातल्या बघितल्या, रिच क्वालिटीच्या एकदम बघितल्या, कलर एकदम सोबर बघितले आणि त्यानंतर वेगवेगळे प्रकार पाहिले, नवनवीन प्रकार पाहिले, जे तेच प्रकार साड्यांचे येतात ते पाहिले नाही आहेत आपण। त्यामुळे तुम्हाला कोणती साडी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता किंवा त्यांच्याशी फोनवर देखील संपर्क करू शकता। हे शेवटचे 2 प्रकार मला माझ्या महालक्ष्मीसाठी फार आवडलेले आहेत। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेवेसोबत, नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।